बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीत ओबीसी निर्धार महामेळावा पार पडला। यामध्ये ओबीसी समाजातर्फे एका ॲपचं उद्घाटन झालंय। या ॲपच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भात जे आहे त्या माहिती मिळणार आहे। गावातली लोकसंख्या किती व कोणत्या जातीची आहे याची नोंद होईल। सरकार जातनिहाय जनगणना करत नसल्याने ॲपच्या माध्यमातून जनगणना होणार आहे। या ॲप संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। की हा ॲप कशा पद्धतीने काम करतंय ते जरा दाखवू शकता का तुम्ही? काही लोकांना असा मुद्दा पसरवायचा महाराष्ट्रामध्ये ह्या ॲपमध्ये पहिला स्वतःचा जिल्हा निवडायचा आहे। स्वतःचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे। एरो दाखवलं त्याप्रमाणे तालुका निवडल्यानंतर त्याचा स्वतःचा गाव निवडायचा आहे आणि गाव निवडल्यानंतर पुढे ते त्याचं विभाग निवडायचा। विभाग निवडल्यानंतर गाव निवडलं जाईल। असं झालं। पुढे झाल्यानंतर पुढे आपण त्याला सबमिट म्हणून जातोय। पुढे सबमिट जर केलं तर सबमिट केल्यानंतर त्याचं रकाने येतात। त्या रकान्यामध्ये आपण हे नेक्स्ट केल्यानंतर सबमिट आहे। नेक्स्ट केल्यानंतर पुढे रकाने येतील। त्या रकाने फक्त हे भरायचे, त्याचं संपूर्ण नाव भरायचंय। त्या माणसाचं काय नाव आहे ते भरायचं। त्याचं लिंग कोणतं आहे, पुरुष आहे का स्त्री आहे, त्याचं वय किती, नंतर तो प्रौढ आहे काय, नंतर त्याचं शिक्षण किती, त्याचा व्यवसाय कोणता, तो हिंदू आहे का, हिंदू म्हणजे कुठल्या जातीचा म्हणजे धर्माचा आहे, त्यानंतर तो ओबीसी आहे का, ओबीसी असेल ओबीसी आपण ॲप ओपन केलं तर याच्याप्रमाणे 350 जाती ते दिसतील। हे बघा आणि त्याप्रमाणे त्याचं त्या समाजाची जी असेल आगरी असेल कुणबी असेल ते फक्त त्यात त्यांनी क्लिक करायचं आहे। हे झाल्यानंतर एवढं झाल्यानंतर पुढे जात झाल्यानंतर पुढे फक्त सबमिट बटन दाबायचे। अशा प्रकारे अनेक कॉलेज सबमिट बटन केलं का त्या माणसाची माहिती 15 सेकंदात भरून होते। विशेष म्हणजे ओबीसी समाजाच्या वतीनं वारंवार या ठिकाणी सांगितलं जातं की शासनाने जातनिहाय जनगणना करावी, परंतु शासन यामध्ये दिरंगाई करते किंवा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे ओबीसी समाजाच्या वतीनं अशा पद्धतीनं एका ॲपचं लोकार्पण या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये एकही रुपये खर्च लागणार नसल्याचं देखील सांगितलं जातं आणि त्याची पूर्ण नोंद या ठिकाणी या ॲपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे आणि यामध्ये त्या ॲपच्या माध्यमातून लोकसंख्या किती आहे आणि जातनिहाय जनगणना जी आहे ती यामध्ये केली जाणार आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।